नमस्कार. मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. खसखस हा असा प्रकार आहे की जो पारंपरिक पद्धतीने ग्रेव्ही किंवा रस्सा जो असतो भाजीचा तो घट्ट करण्यासाठी आमच्या विदर्भामध्ये त्याचा वापर होत असे. त्याला एक विशिष्ट चव सुद्धा असते आणि जास्त जर खसखस खाल्ली थोडीशी गुंगी सुद्धा येते. अशा खसखसचा आमच्या विदर्भामध्ये एक झुणका तयार करतात. चला झुणका बघूयात कसा लागतो. आता खसखसचा झुणका म्हणजे तेल आमचं विदर्भ म्हटलं की तुम्ही एक एवढं लक्षात ठेवा, तेल थोडं जास्त लागतं. कॅलरी कॉन्शियस असाल तर एक गोष्ट सांगू, जास्त विचार करू नका. कधी कधी करायचा. मोहरी मोहरी फुटणार लसूण लसूण छान परतून घ्यायचं. जेव्हा लसूण आणि कांदा आपण एकत्र वापरतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की लसूण टाकल्यानंतर तो छान परतला गेला पाहिजे आणि तो परतल्यानंतर मग कांदा घाला, नाही तर काय आपण लसणाचा कच्चा जो स्वाद असतो तो शेवटपर्यंत राहतो. आणि हा छान ब्राऊन झाल्यावर यामध्ये कांदा, आता कांद्याला पाणी सुटेल आणि लसूण जो जळण्याचा प्रक्रिया आहे ती थांबेल आणि यावेळी अगदी एक चमचा भर असं पाणी घालायचं म्हणजे लसूण कांदा सगळं एकत्र मिक्स होईल. कांद्याला अजून पाणी सुटेल आणि कांदा जोपर्यंत छान परतला जातो तोपर्यंत आपल्याला एक काम करायचं म्हणजे खसखस वाटून घ्यायची मिक्सरमध्ये नाही. ही साधारण अर्धी वाटी खसखस आहे. ही मी एक 5-6 तास पाण्यात भिजत ठेवली होती. तिला वाटून घ्यावा. खूप जास्त बारीक करायची नाहीये. अशा पद्धतीने आणि आता ही वाटलेली खसखस ही बघत असाल तुम्ही की अर्धवट वाटलेली आहे, अर्धवट तुम्हाला कशी दिसेल. हळद, त्यानंतर तिखट घ्यायचं आपल्या चवीनुसार. तसं एक सांगू का की हे तिखट जे आहे थोडं उजवीकडे असतं आणि मस्त वेगळी मजा येते. कसुरी मेथी, आमचूर पावडर, छान परतून घेऊ. धने पावडर आणि थोडी जिरा पावडर. याला छान तेल सुटसतो आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर पुढची प्रोसेस अजून इंटरेस्टिंग आहे. यानंतर यामध्ये 1-2 चमचे आपण चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी साखर, कारण आमचूर घातलं याच्यामध्ये, आणि चवीनुसार मीठ आणि आल्याची पेस्ट आणि अगदी थोडंसं पाणी मी घालतो. याला छान मिक्स करायचं. थोडी कोथिंबीर घालायची आणि एक दणदणीत वाफ याला येऊ देऊ. आता हा गरमागरम झुणका, त्याच्याबरोबर गरमागरम भाकर. क्या बात है. गरम भाकर आणि हा कच्चा फोडलेला कांदा. मग अशा पद्धतीनं आपला खसखशीचा झुणका तयार झाला. खाऊन फायदा लागेल नाही का. खाल्ल्याशिवाय मजा येईल का. समजणार नाही कसं वाटतं. एकदा का समजलं हा झुणका असा लागते, तुम्ही हप्त्यातून एकदा तर बनवा, गॅरंटी. आणि बनवल्यानंतर जेव्हा खान पाहिजेवर मग आठवण येते का तुम्हाला, येईन का. नमस्कार, पाहत राहा मास्टर सिरीज.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.